देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंडा. कसला विचार करता आहात? नाही, काही नाही. तुम्हाला यांनी काय सांगितलं याची मला उत्सुकता आहे. बानूच्या विवाहासाठी यांनी आणि प्रधानजींनी तिला सहाय्य करायचे ठरवले आहे. आता मला पटलं आहे की बानू यांची केवळ भक्त आहे. बानूचं लग्न कोणाशी होणार असं सांगितलं त्यांनी? प्रधानजींनी स्थळ पाहून ठेवले आहे. आता मला कळलं की ह्यांनी म्हाळसाला काय सांगितलं ते. म्हणजे बानूकडे गेलो होतो हे लपवूनही नाही ठेवलं आणि अर्धे सत्य सांगून टाकलं. या दिवसांमध्ये माझ्या चुकीच्या समजुतीमुळे मी अनेकांना दुखावलं आहे. मी चुकून तुम्हाला काही बोलले असेल तर म्हाळसा, तुम्ही असं काहीही बोलू नका. यात तुमची काहीही चूक नाही. तुमच्या पुढे परिस्थितीच अशी निर्माण झाली की तुम्ही तसे वागलात. आणि कोण कुठली ती बानू, रानात राहणारी मुलगी. उगाच मी तिच्यावर संशय घेतला. गुडघ गेलं र. आजा आजा लय दिसानी रानात हिंडलो बघ. बस बस जरा वाईच. हा देवा. अग कशी आहेस बानू? आबा, तू आलास ना, लय बरं वाटलं बघ मला. वय वय वय. अरे आजकाल काही येणं जाणं नाही आपलं. आता बाग ती 4 धामची यात्रा केली तेवढी. आजा समजा किती बदलला आहे ना आजूबाजूला. वय र. अरे आता पण तू नदीच्या अंगाशी चारा मिळायचा आणि आता आताच रानात जावं लागतंय बस शर्ट असली घेऊन. वैर समजा बदललं. आपली वस्ती बदलली. वस्तीवरची लहान लहान पोरं मोठी झाली, त्यांची लगीन झाली, त्याची पोरं बी झाली. कोणासाठी काही बी थांबत नाही आजा. वय वय. आजा अरे आपल्याकडे आलेले ते पाहुणे काल म्हणे तू आणि ते बराच वेळ बोलत होते. रंगा बोलला मला. वय बर आपली वस्ती लय आवडली त्यास. लय चांगली आहे म्हणले. आतली माणसं बी लय चांगली आहे म्हणले. आजा तुला काय म्हणले ते? मला म्हणले की
भानूचं लगीन झालंय का नाही अजून हा? असं मानलंय ते? नाही म्या म्हणलं पोरं बघणं चालू आहे. अरे आता वेगळं काय सांगायचं सांग बरं आबा. अरे मी आता कवापासनं तुला तेच सांगायलोय. आता पतूर वस्तीवरची माणसं विचारत होती, आता बाहेरची माणसं बी विचारायला. हे बघा आजा, अजून बी येळ गेलेली ना. कर अजून बी विचार कर. हे बघ, वस्ती बाहेरच्या पोरानं लगीन करून तिला जर बाहेर घेऊन गेला तर मग काय करणार आहेस तू? मग काय करावं आता? अरे आपल्या वस्तीवरच एखादं पोरगा बघून लगीन लावून द्यायचं. अरे आबा, माया बानूसाठी कोण चांगला पोरगा आहे सांग वस्तीवर? हाय, माझ्या बघण्यात एक पोरगा हाय. कोण? अरे रंगा. म्हणजे मी म्हणलं नव्हतं तुला, रंगात शेवंत मावशिक कशी आहे ते ठाव नाही बाय आपल्याला. आवाचं काम भराय माग पुढं बघत नाही. ते बाला असाच गुंडाळत्या, त्याला आपल्या बाजूने करून घेते. पण मग मी काय करणार? म्हणजे मला खंड बसनी भेटायला जावं. आजच्याला काय बी झालं ना तरी मी त्यासनी भेटायला जाणार. होय बानू, आज आपण ठरल्याप्रमाणे कऱ्हे पठारावर भेटणार. या प्रधानजी. मी आपल्या ध्यानात व्यत्यय नाही ना आणला देवा. नाही, मी आपलीच प्रतीक्षा करत होतो. बानूकडे जाऊन आल्यावर तुम्ही म्हाळसेला भेटायला गेला होता. होय देवा, मी जेजुरी सोडून का गेलो होतो असा प्रश्न त्यांना पडला होता. म्हणून त्या अस्वस्थ झाल्या होत्या. मग तुम्ही सांगितलं तिला की तुम्ही कुठे गेला होतात ते? होय देवा, मी त्यांना सांगितलं की मी बाणाईकडे गेलो होतो. तिच्या विवाहासाठी तिला काही सहाय्य हवं होतं, म्हणून मला तिथे जावं लागलं. देवा, एक बंधू या नात्यानं मला त्यांना हे सारं सांगणं आवश्यक होतं. प्रधानजी, तुम्ही धर्मसंकटात पडावं असं मला वाटत नव्हतं. देवा, आपण कोणतेही स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही. मी म्हाळसा देवींना सारं काही सांगितलं असलं तरी ते त्यांनी कोणत्या अर्थाने घेतलं आहे हे मात्र सांगणं कठीण आहे. आता ती गोष्ट मी त्यांना सर्वच अर्थाने समजावून तर सांगू शकत नाही ना. प्रधानजी, कधी कधी मला प्रश्न पडतो की ह्या अवतार कार्यात जर तुम्ही नसता तर काय झाले असते. हे सारं दिव्य मी कसे पार पाडले असते. ह्या शिवलीलेत मी माझं कार्य करतो आहे इतकंच. आणि आता देखील मी आपल्याला त्याचीच आठवण करून द्यायला आलो आहे. देवा, पौर्णिमा आहे आणि आपण बाणाईला भेटणार आहात असा आपला निरोप मी तिला सांगितला आहे. होय प्रधानजी, आज रात्री करे पठारावर बानूला भेटायला जाताना त्यात कोणताही अडसर येऊ नये म्हणजे झालं.
हो, आणि सारीपाटाचा डाव मांडून तो जिंकून शिकारीला जाण्याचा बेतही आखायला आता वेळ नाही. देवा, मग आपण आज रात्री बाणाईला भेटायला कसे जाणार आहात? प्रधानजी, आज रात्री मी वेश बदलून राज्यात जाणार. इतर वेळी राज्यात काय खरी परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी वेश बदलायचा, पण आज कारण वेगळं आहे. ह्यावेळी मी एकटाच जाणार, कोणाला काहीही न सांगता जाणार, कोणतेही सेवक न घेता जाणार. देवा, आपल्याला काय सुचवायचे आहे हे माझ्या ध्यानात आले आहे. आज रात्री कोणी काही प्रश्न विचारले तर आपण वेश बदलून जेजुरीत गेला आहात हेच उत्तर त्यांना मिळेल. आता म्हाळसा देवींनी काही प्रश्न विचारू नयेत म्हणजे झालं. आपण अंतर्महालात असाल याची मला कल्पना नव्हती. मी यांना भेटायला आले होते, पण हे कुठे दिसत नाहीयेत. होय, श्री खंडेराय बाहेर गेले आहेत. गडावर दुसरीकडे का गेलेत ते? मी ते राजवाड्यात आहेत का ते बघते. देवी, म्हाळसा देवी, खंडेरायांना आता तुम्ही गडावर कुठेही शोधण्याचा प्रयत्न केलात तरी ते तुम्हाला सापडणार नाहीत, कारण ते आता गडावर नाहीत. मग कुठे गेलेत ते? खंडेराय रात्री राज्यातील विविध व्यवस्थांची पाहणी करण्यासाठी, प्रजेचे प्रश्न समजून घेण्यासाठी गुप्त वेशात गावात गेले आहेत. पण हे काही सांगितलं नाही त्यांनी मला. मला याबद्दल काहीच कल्पना नाही. देवी, राज्याच्या प्रजेची पाहणी करण्यासाठी राजे अशा प्रकारे वेश बदलून राज्यात जात असतात. राज्यकारभार सुरळीत चालवण्यासाठी राज्यकर्त्यांचे हे एक प्रकारचे कार्यच आहे. प्रधानजी, यांनी मला सिंहासनावर बसवून न्यायदान करण्यास सांगितले. इतकेच नाही तर राज्यकारभारात अनेक निर्णय घेण्यास सांगितले. असे असताना आजच्या जाण्याबद्दल यांनी मला का कसे सांगितले नाही याचे खरंच नवल वाटते मला. प्रधानजी, प्रजेच्या प्रेमापोटी हे सारं काही करत असताना मला देखील त्यांच्यासोबत असायला हवं. मी देखील त्यांच्यासोबत जेजुरीत गुप्त वेशात जायला हवं होतं. परंतु तुम्हाला गुप्त वेशात जाण्याचा अनुभव नाही. अशाने तुम्हाला काही कष्ट होऊ नये अशी कदाचित त्यांची इच्छा असावी. अहो, यात कसले कष्ट? प्रजा ही राजा आणि राणीची अपत्यासारखी असते असं म्हणतात ना. ज्या प्रजेच्या कल्याणासाठी, सुखासाठी, समृद्धीसाठी हे सदैव तत्पर असतात, त्या प्रजेसाठी मी देखील गुप्त वेशात जाऊ शकते. हे जिथे जिथे जातील तिथे तिथे मी त्यांच्यासोबत असायला हवं. प्रधानजी, मला तुम्हाला काही सांगायचे आहे. काय देवी? प्रधानजी, मी देखील आज राज्यात यांच्यासारखं गुप्त वेशात जाऊन
पाहणी करण्याचा निश्चय केला आहे. पण देवी, जर हे श्री खंडेरायांना कळलं तर? मला देखील हेच हवे आहे. हे जेव्हा गावात गुप्त वेशात प्रजेचे दुःख समजावून घेत फिरत असतील, तेव्हा मी देखील त्यांच्यासारखे कार्य करत फिरेन आणि त्यांना शोधून त्यांच्या समोर असं अचानक येऊन त्यांना आश्चर्यचकित करेन. देवी, तुम्ही खरंच गुप्त वेशात गावात जाण्याचा विचार करत आहात? विचार नाही, मी आता निग्रह केला आहे. मी पण आज यांच्यासारखं वेश बदलून जेजुरीत जाणार. लतिका, 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 लतिका. म्हाळसा अशी अस्वस्थ का? म्हाळसा, लतिका, अगं कुठे होतीस तू? किती हाका मारल्या मी तुला. अगं मी अंतपुरातच होते. पण काय झालं? तू अशा हाका का मारत होतीस मला? चल, आपल्याला बाहेर जायचे आहे. आत्ता? रात्रीच्या प्रहरी? हो, आणि तेही गुप्त वेशात. गुप्त वेशात? पण असे का म्हाळसा? कारण आज रात्री राज्यात फेरफटका मारायला हे गुप्त वेशात गेले आहेत. म्हाळसा, मग अशा वेळी आपण तिथे जायचं का? हो, कारण मला देखील यांना यांच्यासारखे गुप्त वेशात भेटून यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे. अच्छा, म्हणून इतकी घाईघाई चालू आहे का तुझी? हो, अगं म्हणून तर मी तुला इतक्या हाका मारत होते. लतिका, अंतपुरात जा आणि साधी वस्त्र घेऊन ये. आपल्याला या वस्त्रांमध्ये जायचं नाहीये, हे ध्यानात ठेव. हो, आलेच. अचानक मला असं पाहून यांना खूप आश्चर्याचा धक्का बसेल. हे घ्या. हो. तुम्ही असे अस्वस्थ का आहात हे मला नाही सांगणार? देवी, सगळा घोळ झाला आहे. काय झालं? आज रात्री श्री खंडेराय बाणाईला भेटायला जाणार होते आणि तसे ते निघाले देखील. पण त्यांनी कुणालाही या संदर्भात काहीही सांगितलं नाही. म्हाळसा देवींना देखील नाही. आणि म्हाळसा देवींना ते कळलं आणि त्यांना त्याचा राग आला. नाही देवी, एक वेळ राग आला असता तर तो शांत करता आला असता. पण इथे तर निराळच घडलं. काय? मी म्हाळसा देवींना सांगितलं की श्री खंडेराय प्रजेच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेश बदलून जेजुरीला गेले आहेत. म्हाळसा देवींना या साऱ्याचं नवल वाटलं. पण आता रात्री त्यांनी देखील स्वतः वेश बदलून जेजुरीला जायचं ठरवलं आहे. काय?
अहो परंतु त्यांचं असं करणं उचित नाही. अशाने त्यांची आणि श्री खंडेरायांची गाठभेट झाली तर त्यांना हेच तर अपेक्षित आहे. रात्रीच्या प्रसंगी त्यांना वेश बदलून श्री खंडेरायांना भेटायचं आहे आणि त्यांना आश्चर्यचकित करायचं आहे. परंतु तुम्ही त्यांना जाण्यापासून परावृत्त केलं नाही का? मी तसा प्रयत्न केला खरा, पण म्हाळसा देवींनी निग्रहच केला आहे. त्यांना थांबवता येणं आता शक्य नाही. म्हाळसा देवी वेश बदलून जेजुरीला जाणारच. मला असं वाटतं की आपण त्यांच्याशी ह्या संदर्भात बोलायला हवं, काहीतरी मार्ग काढायला हवा. त्यांचं असं जाणं योग्य नाही आणि आपणही जाणताच की अशाने त्यांची आणि बानूची भेट होऊ शकते. म्हाळसा देवींनी खंडेराय आणि बाणाईला जर एकत्र पाहिलं तर अनर्थ होईल. सदा